बारो पाडळी गट आणि गणाच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या आपल्या पश्चिम आदिवासी भागामध्ये उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते सन्माननीय अतुलजी बेनके साहेब, त्याचबरोबर माजी अध्यक्ष देवरामजी लांडे, सर्वच मान्यवर मंडळी, रिपब्लिकन पार्टी आपण जे असेल, उभाटा गटातील कार्यकर्ते असतील, उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मी आज या ठिकाणी राळेगण गावामध्ये आलेलो आहोत. 3 आठवडे प्रचाराचा त्या ठिकाणी प्रचार चालू आहे. मध्यंतरी आकस्मिक आजीदादांचं निधन झालं आणि दुःखाचं सावट या बेनके कुटुंबियावर, संपूर्ण तालुक्यावर, महाराष्ट्रावर या निमित्ताने आलेला आहे. या दुःखातून अजूनही मंडळी या ठिकाणी सावरलेली नाहीत. 3 आठवड्यापूर्वी आमदार साहेब आपल्याला इथे एक मेळावा झाला होता. त्या मेळाव्याला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. तो मेळावा असा होता, जरा थोडं उल्लेख करून दाखवतो की त्या ठिकाणी सुंदर बोराडे जे असतील, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असतील, शरद पवार गटाचे कार्यकर्ते असतील, अनेक मंडळी त्या निमित्ताने त्या ठिकाणी जमली होती. पण तो काय प्रचाराचा नारळ नव्हता की प्रचाराचा शुभारंभ नव्हता, फक्त चाचपणी उमेदवारी त्या ठिकाणी चालू होती. मला 2-3 फोन त्या निमित्ताने आले. अजिंक्य घोलप मला न्यायला आला, बरेच फोन आले. म्हटलं जावं, त्या कार्यक्रमाने त्या ठिकाणी गेलो होतो. पण माझा हेतू असा होता की ते राष्ट्रवादी पक्षाकडे तिकीट मागत होते, म्हणून त्यांना एक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाने तिकीट द्यावं अशी त्या ठिकाणी कार्यकर्त्याची भावना होती, माझी त्या ठिकाणी भावना होती. परंतु त्या उमेदवारांनी त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यांनी दुसरा पक्ष निवडला, दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा आमचा संबंध संपलेला आहे. अमोल कोल्हे साहेब, खासदार साहेब, अतुल शेठ बेनके आणि दादा यांनी त्या ठिकाणी उमेदवारांची निवड केली. शेवटी हायकमांड असतं, काही गोष्टी वरून ऐकाव्या लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये मग माईताई लांडे असतील, आपल्या दांगटाई असतील आणि तिकडे केदारी यांना पक्षाने अधिकृत उमेदवार, म्हणजे आपले 3 जे पक्षांची युती आहे त्या पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता या ठिकाणी सांगायचं ठरलं, बेनके साहेबांच्या माध्यमातून, बेनके साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना 25 वर्षापासून साहेबांचे जवळचे संबंध आले. साहेबांनी विकासची गंगा या निमित्ताने या तालुक्यामध्ये आणली. त्याच्या मागे अतुल शेठ बेनके साहेब असतील, त्यांनी चांगली कामं दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणली. याच्यात कोणतं काही मोठं योगदान नाहीये. 2 माणसांचं योगदान आहे, बेनके साहेब, अतुल शेठ आणि अजितदादा. या 3 माणसांनी फक्त विकासाची गंगा या तालुक्यामध्ये, या पश्चिम विभागामध्ये आणलेली आहे. कोणी त्याचं काही श्रेय घ्यायचं काही कारण नाही. ते उमेदवार जे आहेत चांगल्यापैकी उमेदवार आहेत. देवराम लांडे तर आमच्या बाजूलाच राहिले, परंतु ही जी मुलगी आहे, जी माझी मुलगी आहे, जी आमची सून आहे, अतिशय चांगली वक्तृत्व, आईवडील शिक्षक, माझे पण आईवडील शिक्षक आहे, त्यामुळे त्या मुलीचा मला अभिमान आहे. असे उमेदवार या निमित्ताने दिलेले आहे. त्या मुलीचे तुम्ही भाषण ऐका, वक्तृत्व ऐका. काल ती माझ्या दुकानात बऱ्याच वेळ बसली, अर्धा तास. तिला मी सांगितलं, तुझ्या मी संपूर्ण बाईट बघतो, तुझी मी भाषण ऐकतो, त्यात मी चुका शोधण्याचा प्रयत्न करतो. त्या मुलीकडे आहे आणि चांगल्या घरातली मुलगी आहे आणि शिकलेली आहे. मी तिला या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपण सर्वजण त्या ठिकाणी घड्याळ्याच्या चिन्हावर बटन दाबायचंय, कारण शरद पवार गट, अजित पवार गट एकच झालेले आहेत. काही त्यात अडचण नाही, विलिनीकरण झालेलं आहे. आम्ही अतुल शेठ बरोबर काले होतो. उद्या भविष्यात आम्ही अतुल शेठची साथ सोडणार नाही. अतुल शेठ सुखात खूप मंडळी असतात, दुःखात कोण नसतं. सुखात सगळे असतात, दुःखात कोण नसतं. तुम्ही आमदार नाही, पण तुम्ही कुठे कामाला कमी पडलेत का? तुम्ही तुमच्या फोनवर कामं करता. बेनके साहेब 4 वेळा आमदार होते, एकदा पडले, पण साहेबांची धार होती. साहेबांनी कोणत्या डिपार्टमेंटला फोन लावलं, काम होत होतं. आमदार व्हायची काय गरज आहे? आमदारच पाहिजे असं काय? काम करणारा माणूस पाहिजे. काही व्यक्ती त्या ठिकाणी अतुल शेठ आमदार नाही म्हणून तिकडे गेले. आमची प्रलंबित कामं त्या ठिकाणी पडलेली आहेत. याच्या आधी अतुल शेठ तुम्हाला दिसले नाही? 12-15 वर्ष तुम्हाला त्यांनी सांभाळलं.
आणि कार्यकर्त्यांनी सांभाळलं. त्याच्यामुळे 4 कार्यकर्ते बाजूला गेले आणि अशा परिस्थितीमध्ये जास्त मला खोलात त्या ठिकाणी घुसायचं नाही, वेळ थोडा आहे. पण आपली माईताई आहे, दांगताई आहेत, यांना आपण सर्व महिला भगिनी, सर्व आलेली मंडळी, युवक कार्यकर्ते यांनी त्यांना भरघोस मात्र निवडून द्यायचे एवढ्या शुभेच्छा या निमित्ताने देतो. त्याचबरोबर ताईमाई ही एक क्वालिटी मुलगी आहे. अतुल शेठ आजीदादा असते तर या मुलीला फार उंचीवर नेऊन ठेवलं असतं. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होणार नाही, तुमच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती समाज कल्याण सभापती अतुल तुम्हाला करावं लागेल. नाही अध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि तिला 10-20 वर्षात फार मोठं भविष्य आहे, हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे. जास्त वेळ घेत नाही मी. आमच्या जो इथे बोलवलं तर आम्हाला सगळे मान्यवर मंडळी नागरिकांची, महिला भगिनी सगळ्या निमित्ताने उपस्थित झाल्यात. आपण आमचं म्हणणं ऐकून घेतलं. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.